क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 14 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न ची सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. सर्वप्रथम जो आपण काल विचारले गेलेला प्रश्न, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित म्हणजे पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणते ठरलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 कलीपट्टा वायनाड. तर ज्या विद्यार्थ्यांना या आन्सर माहीत होतं, कारण की ते विद्यार्थी आपल्या चॅनलवर डेली सिरीज फॉलो करतात. तुम्ही पण आपल्या चॅनलवरची चालू घडामोडीची सिरीज फॉलो करा. असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुमच्या पेपरमध्ये दिसतील. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्षांनी ग्रीनलँडवर दावा केल्यामुळे हे बेट चर्चेत आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिकाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केल्यामुळे हा बेट चर्चेत आलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, हा पण प्रश्न ग्रीनलँडबद्दल आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रीनलँडचे एकूण क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किलोमीटर आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 21 लाख चौरस किलोमीटर. म्हणजे हा दुसरा ऑप्शन आपला बरोबर उत्तर राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ग्रीनलँडबद्दल माहिती पाहूया. चर्चेचे कारण काय आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला. ग्रीनलँड हा डेन्मार्क देशाचा भाग आहे. ग्रीनलँड हा जगातला सर्वात मोठा बेट आहे. खंड उत्तरी अमेरिकामध्ये आहे आणि क्षेत्रफळ आपण बघितलं होतं 21 लाख किलोमीटर आहे. 80% भाग बर्फानं आच्छादलेला आहे. डेन्मार्क आणि USA दोनही नेटोचे सदस्य आहेत. ग्रीनलँड चर्चेच्या विषयाचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा. तर ही महत्त्वाची माहिती ग्रीनलँडबद्दल. आणखी माहिती पाहूया आपण. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे. ग्रीनलँड हा जगातला सर्वात मोठा बेट आहे. खंड उत्तर अमेरिका. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, उत्तर अमेरिकामध्ये आहे. क्षेत्रफळ आपण बघितलं 21 लाख किलोमीटर. 80% भाग बर्फाने आच्छादला आणि डेन्मार्क USA हा नाटोचा सदस्य आहे. तर ही महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, स्पेनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सेलोनानं कोणाचा पराभव केला? तर बार्सेलोनानं रियाल मॅड्रिड याचा पराभव करून हा स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन. बार्सेलोना हे 16व्यांदा पटकवलं फुटबॉलच्या स्पेनिश सुपर चषक. बार्सेलोना सौदी अरेबियाच्या जेहाद इथे झालेल्या स्पेनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात रियाल मॅड्रिडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. बार्सेलोना सलग दुसऱ्यांदा तर एकूण 16व्यांदा हे जिंकलेलं आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रोनं कोणत्या रॉकेटची मोहीम नुकतीच यशस्वी ठरली आहे? तर PSLV C-62 याची मोहीम नुकतीच अपयशी ठरलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो PSLV C-65 2026 मध्ये पहिली मोहीम होती ही जी दुर्दैवानं तांत्रिक बिघाडामुळे यशस्वी ठरली नाही आहे. प्रक्षेपण तारीख 12 जानेवारी 2026, वेळ सकाळी 10:18. ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. PSLV हे ची 64वी उडाण होती. मुख्य उपग्रह EOS-N1 अन्वेषा हा एक प्रगत
अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट आहे विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वी निरीक्षण उपग्रह होतो. एकूण उपग्रह हा या रॉकेटमधून एकूण 16 उपग्रह आहेत. एक मुख्य आणि 15 सहप्रवासी अवकाशात पाठवण्यात आलेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती आहे ह्या मिशनबद्दल. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढला प्रश्न. जगातली सर्वात उंच हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर हा प्रकल्प चुशूल लडाख येथे सुरू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता स्थळ चुशूल लडाख जगातला सर्वाधिक 14,500 फुटांवर. विकासास NTPC आणि भारतीय लष्कर. क्षमता 3.7 मेगावॅट सौर हायड्रोजन प्रकल्प. विशेषतः उणे 40 आणि -40 अंश सेल्सिअस तापमानी कार्यक्षम. उद्देश दुर्गम भागातील सैनिकांना 24 तास स्वच्छ वीज पुरवणे व डिझेलवर अवलंबन कमी करणे. तर ही महत्त्वाची माहिती त्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. खेलो इंडिया बीच गेम KIBC 2026च्या पदक तालिका कोणते राज्यानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो राज्य ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहू. विजेता कर्नाटक राज्य. आयोजन घोगला बीच द्वीप. तुम्हाला आयोजन कुठे करण्यात आलं याबद्दल पण प्रश्न असू शकतो. पदक संख्या कर्नाटकने एकूण 11 पदक जिंकलेले आहेत. 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य. मुख्य कारण कर्नाटकने खुल्या पाण्यातील पोहण्यात ओपन वॉटर स्विमिंग हे सर्व सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. सहभाग 30 राज्य केंद्रशासित प्रदेश. म्हणजे टोटल 30 राज्यांनी केंद्रशासित प्रदेशाने भाग घेतला होता. 1100हून अधिक खेळाडू सहभागी झालेले होते. तर ही महत्त्वाची माहिती खेलो इंडिया बीच गेम बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित अर्गी ससुरालो विकास चिंचिना कलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तरी प्रोनाऊन्सिएशनला थोडा डिफिकल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तरी तुम्ही लक्षात ठेवा. याचे लेखक आहेत यालगड्डा लक्ष्मी प्रसाद. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. नळद्वारे थेट पिण्यायोग्य पाणी ड्रिंकिंग फ्रॉम टॅप उपलब्ध करून देणारा भारतातले पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर आपल्या भारताचे पहिले शहर ठरलेले आहेत ऑप्शन क्रमांक 3 पुरी, ओडिसा. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. सोमनाथ मंदिर खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर तो राज्य आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा राहते आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल हमखास प्रश्न असू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत जागतिक निर्देशांक. ही तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न राहू शकतो. तर तुम्ही याची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वात आधी ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 102वी रँक आहे. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकामध्ये भारताची रँक किती आहे? तर 15वी आहे. जागतिक हवामानबद्दल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये रँक किती आहे? 23वी आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये रँक किती आहे? तर 128वी आहे. ग्लोबल डिजिटल नॉमेड रिपोर्ट 2025 मध्ये किती रँक आहे? तर 38वी भारताची रँक आहे. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? तर भारताची रँक 38वीच आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 मध्ये किती आहे रँक? 63वी. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? तर 71 भारताची रँक आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 131वी. मानवीय विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 130. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 191वी भारताची रँक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही खूप महत्त्वाची रँकिंग आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखास असेलच. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर जे सिरीज घेत आहोत तिथे एक्झाम पॉईंट ऑफ एक प्रश्न पाहतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर आपली सिरीज डेली फॉलो करत असतील त्यांना हा उत्तर नक्कीच येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना हा उत्तर येत पण नसेल तर नक्की ट्राय करा
कारण की ट्राय करायला हरकत नाही. चुकला तरी चालेल. आपण उद्याला याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणारच आहोत की करेक्ट उत्तर का राहणार आहे. तर आजच्या क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. भारतातील पहिलं जैव आनंदी जिल्हा बायो हॅपी डिस्ट्रिक्ट कुठे विकसित केला जात आहे? तर पहिला ऑप्शन आहे तुमचा आसाम, दुसरा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा ऑप्शन आहे सिक्कीम आणि चौथा ऑप्शन आहे मेघालय. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. जर येत नसेल तरी ट्राय करा, चुकला तरी काही हरकत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही जी सिरीज लॉन्च केली आहे, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.